मुंबई में सांसद संजय राउत ने राहुल गांधी के साथ इंडिया गठबंधन को लेकर चर्चा होने की बात कही। उन्होंने राहुल गांधी की विपक्ष के नेता के तौर पर भूमिका की तारीफ करते हुए कहा कि उन्होंने सरकार पर दबाव बनाया है। राउत ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री गृह मंत्री अमित शाह पर निशाना साधते हुए दावा किया है कि बीजेपी के पास मोदी के अलावा कोई मजबूत नेतृत्व चेहरा नहीं है। उन्होंने कहा कि मोदी और शाह को देशहित में पीछे हटना चाहिए और दावा किया है कि आरएसएस में देश के नेतृत्व को लेकर चर्चा शुरू हो गई। राउत ने यह भी दावा किया है कि देवेंद्र फडणवीस को केंद्र में जिम्मेदारी लेनी पड़ सकती है। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। नक्कीच या विषयावर चर्चा होत असते। एकतर ते इंडिया आघाडीचे नेते आहेत, लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत, सरकारला त्यांनी कोंडीत पकडलेला आहे आणि राहुल गांधीने जो दबाव निर्माण केला आहे विरोधी पक्षनेता म्हणून, सरकारच्या अपयशाची लक्तर जी त्यांनी टांगली आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कॅबिनेटमध्ये मोठे रिशफल करावे लागतात। कॅबिनेटचा चेहरा त्यांना बदलावा लागतो। पण आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही मुंडकं तेच ठेवाल विद्रूप आणि बाकी सगळे सर्जरी कराल तर त्याला काय रिशफल म्हणत नाही। स्वतः नरेंद्र मोदी यांची प्रतिमा फार घसरलेली आहे। अमित शहा यांना कोणतीच प्रतिमा राहिलेली नाही। मंत्री अपयशी आहेत। जवळजवळ 99% मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळातले अकार्यक्षम आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये मी हा शब्द मुद्दाम वापरतो कारण आम्ही केंद्रीय कॅबिनेटची ताकद पाहिलेली आहे। भारतीय जनता पक्षामध्ये एखाद दुसरा नेता सोडला तर त्या लायकीचे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात काम करू शकतील असे कोणी दिसत नाही। एक शिवराज सिंग चौहान आहेत किंवा नितीन गडकरी आहेत, ही मोठी नावं आहेत। बाकी सगळे राम भरोसे चाललेले आहे आणि त्याचा परिणाम देशाच्या विकासाच्या गतीवर आणि कार्यक्षमतेवर होतो। मोदींची प्रकृती बरी नाही असं माझं म्हणणं आहे। त्यामुळे मोदींना फार काम झेपत नाही। अमित शहा यांची प्रतिमा इतकी डागाळलेली आहे की ते गृह खातं चालवत नसून एखाद्या गुंडाप्रमाणे टोळी चालवतात वर्दीतल्या लोकांची, असं त्यांच्याविषयी उघडपणे बोललं जात आहे। आणि या सगळ्याचा परिणाम नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर गेल्या काही काळापासून झालेला आहे। मोदींना पटत आहे। या रिशफलमध्ये जोपर्यंत अमित शहाना बाजूला केलं जात नाही तोपर्यंत कोणत्या रिशफलला आता अर्थ उरलेला नाही। ही साधारण दिल्लीतल्या महत्त्वाच्या वर्तुळातली चर्चा आहे। आता तुम्ही म्हणाल राहुल गांधींविषयी काय चर्चा झाली? राहुल गांधींविषयी नक्कीच महाराष्ट्रातल्या काही घडामोडी आहेत। राष्ट्रीय विषयांवरती त्यांचे सध्या जे काय भ्रमण सुरू आहे देशभरात, त्या संदर्भात चर्चा होत असते। आणि राहुल गांधींचं नेतृत्व आता मोदींना मागे टाकून खूप पुढे गेलेलं आहे। मोदी सत्तेवर आहेत म्हणून या क्षणी नेते आहेत। ज्या क्षणी मोदी सत्तेवर नसतील त्या क्षणी ते नेते नसतील। राहुल गांधींचं तसं नाही। राहुल गांधी या देशाचे अनडिस्प्युटेड लीडर झालेले आहेत असं त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसतंय की ते अस्वस्थ आहेत। मी त्यांना ऑब्झर्व करतो, त्यांना बोलताना, चालताना, गाडीत बसताना, आणि त्यांचेच लोक सांगतात जसे नेहरू थकले होते तसे मोदी थकलेत। शेवटच्या काळात नेहरू फार थकले होते आणि आता मोदी फार थकले आहेत आणि इतक्या थकलेल्या माणसानं देशाचं नेतृत्व करू नये। राष्ट्रहितासाठी अमित शहा आणि मोदींनी आता दूर व्हायला पाहिजे। राष्ट्रहितासाठी जर राष्ट्र प्रथम असेल
तर मग त्यासाठी त्यांनी सत्तेपासून दूर जायला पाहिजे आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायला पाहिजे. याला देशसेवा म्हणतात ना. कुवत नसताना आणि शरीर साथ देत नसताना सत्तेच्या खुर्चीवर बसून देशाचं नेतृत्व करणं यात राष्ट्रहित नाही. आणि आपण पाहिलं असेल की आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची कशी खिल्ली उडवली जाते. अमेरिकेचे राजदूत जे ट्रम्प त्यांचे मित्र आहेत म्हणतात की मोदी कसे गयावया करतात, पत्रकार परिषदा घेऊ नका, मला प्रश्न विचारायला लावू नका. हे चांगल्या उत्तम आरोग्याचं किंवा प्रकृतीचं लक्षण नाही. त्याने आत्मविश्वास गमावलेला आहे, कॉन्फिडन्स गमावलेला आहे, त्याचा परिणाम. झोप न येणं हे गंभीर आजाराचं लक्षण आहे. जर ते कमी वेळ झोपतात असं कोणी सांगत असेल तर एक माणूस इतके वर्ष झोपत नाही आणि त्या झोपेचं राजकारण करतो, तर कमी झोप येणं किंवा झोप न येणं हे सुद्धा प्रकृती बिघडल्याचं लक्षण आहे किंवा मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, चिंतेमुळे त्यांना झोप लागत नाही, हे सुद्धा त्यांचं आरोग्य बिघडल्याचं लक्षण आहे.